हाय नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. झाला का चहा तुमचा? स्वयंपाक झाला का? बाबू काय आणलं रे? तेल आणलं. दाखव. इकडे इकडे आण आतमध्ये. अरे इकडे आतमध्ये. हे लय बोलले रे बाई. अजिबात आणत नाही. तेलाची पिशवी आणून बाहेर ठेवली दारात. आपल्याला घेऊन यायचं ना तेलाची पिशवी. कुठं नाही न्यायचं का वर? हे बघा तेलाची पिशवी आणली. दारातच ठेवली त्याने. अर्धा लिटरची पिशवी तेलाची. घरात घेऊन येऊन तर पुढे येते आतमध्ये घेऊन. आणि कसं नाही अशी दुकान तेला चहा घेऊन त्याला म्हणतं तेलाची पिशवी अंतर आणली. तुमचा झाला स्वयंपाक? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. हे अजिबात चिकनाई आहे पिठाला. चिकनाई नाही. कुपनचे गहू इथं रेशनचे गहू आणले त्याचं 2 किलो काढून तर अजिबात चिकनाई नाही त्याला. त्याला आपण कुठं ठेवता ना ते सापडतच नाही काही एका जागेवर होतच नाही ते. ही अशा लाटण्या लाटत असते त्या पद्धतीने बघा. मोठ्या लाटण्या लाटता चिकनाईच्या पद्धती. पीठ मळलं तरीच लागेल चपाती करायला. त्याच्यामुळे त्याला चिकनाईच नाही अजिबात. भिजलंच नाही ते पीठ. तुमचा झाला का स्वयंपाक? आज उशीर झाला मला असले. आज काय पोरांना सुट्टी होती, डब्याची घाई नव्हती काय नव्हती त्याच्यामुळे आज उशीर झाला स्वयंपाकाला. आणि आज खाली बसून स्वयंपाक करते. पाय दुखत होते वरून कंटाळा आला स्वयंपाक करायचा. म्हणजे आज खाली बसून स्वयंपाक करावा. भांडे कपडे तसेच पडले आज. निवांत झाला आज. पोरांना सुट्टी असल्यामुळे निवांत राहतो माणूस. दिवस जातो कामात. कामच उरकत नाही कधी मग दमाडी म्हणल्यावर. दुकानात जायचं आहे अजून. किराणा दुकान आहे आमचं. 2-2:30 वाजता जातात आम्ही. तर आमच्या सासूबाई असतात दुकानात 2-2:30 वाजेपर्यंत. मग नंतर मी जाते दुकानात. मग तर माझं घरचं आवडतं 2-2:30 वाजेपर्यंत. ब्लाऊज असतं शिवायला पण कधी शिवते कधी नाही शिवत. हे काम करूनच उशीर होतो. कंटाळा येतो मग ते शिवच वाटत नाही. मशीनवर नाही वाटत शिवायला. कंटाळा येतो हे कामाचं. मग वरून हे पोरगे बारकं त्याच्या मागं पळायला लागतं सारखं. गोल्या गोल्या म्हणून म्हणून पळायचं. आता त्याला पिशवी दिली गेला नाही कुठं काय माहिती. बटाट्याची भाजी केली. भाकरी करतच नाही आमच्या इकडे. खातच नाही कोण भाकर. रोज चपात्या 2 टाइम चपात्या राहतात. 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ चपाती. कधीतरी भाकरी असते. वरच्याचं जवळची भाकर नंतर बाजरीची. मी तर काही उपास धरलेला 1 महिनाभर. श्रावणी धरलेली होती. 1 टाइम जेवण करून बस कसं तरी होतं. सवय नाही मला. कधीच कोणता उपास नाही. तरी पण याबाची श्रावणी धरली महिनाभर. तर असं कसं अशक्तपणा आलेला झाला. त्याच्यामुळे वर वाटायला म्हणून खाली बसून स्वयंपाक खाली बसून स्वयंपाक करावा. निम्या चपात्या निम्या पुऱ्या करणार आहे. बटाट्याची भाजी पुरी खायची त्यांना. पाणी येणार अजून. कपडे धुवायचे. भांडी पडलेत. पोरांचे शाळेचे ड्रेस नाही तर कपडे किती कपडे रोजचे. कोणाकोणाचं आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं तर अजून काहीच नाही आवडलं बघा. तुमची स्वयंपाक चालू आहे माझा. देवपूजा करायची आहे अजून. इकडचा गॅस चालतच नाही. फुल लाल बुरणी होत होते. मग जोरच म्हणते असं हळूहळू चालवतो. नाही भाजतच नाही चपात्या. कडक चपात्या होते त्याच्यामुळं मग इकडून ठेवले. लांब वाटते. तिकडून पडकडून बसावं लागत होतं. इकडून बसते मी. कशाने काय झालं काय नाही करता गॅसला. चालतच नाही असं फुल. तर दाखवून घ्यावं लागेल त्याला. लाल तिखटाची भाजी केली बटाट्याची. रक्षाबंधनला कोण कोण जाणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगणार आहे. मी तर जाणार आहे बघा. परवा शुक्रवारी रक्षाबंधन दिवशी जाईन मी. माझं माहेर खूप लांब आहे. परांडा तालुक्यात आहे. भूम परांडा. त्याच्यामुळं वर्षातून बघा जात असतील रक्षाबंधन आणि दिवाळी. आणि मी आले आहे डब्यामध्ये राहुली. त्याच्यामुळे जाणार आहे 2 दिवस. महिन्यातून जायचं. पोरांना सुट्टी आहे शनिवारी 2 दिवस.
त्याच्यामुळे मग जाणार आहे. तुम्ही जाणार आहेत का रक्षाबंधनला? कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून एक भाजी करावं लागणार आहे काहीतरी. कालच बटाटे खाल्लं होतं, परत आज बटाटे करायला लागलं. वाटाणा टाकून बटाटे केलं मिक्स, वाटाणा बटाटा बटाटे. आता काय रक्षाबंधन झालं की पोळा येईल, पोळा झालं की गणपती, महालक्ष्मी, आणि आता सगळे कामच राहतील. बसूनचा याद पाहिजे ना मला, सवय म्हणण्याची सवय करायची. बसून जमा करायचं. तर बरोबर झाली बसून. वाकून वाकून कसं होतं ते बसून. अजून एक चहा होणार आहे 10 वाजता. बाकीचे उठलेच नाही अजून, झोपलेले कशीच आहे. फक्त मी, मला छोटा मुलगा, त्या सासूबाई गेलेल्या दुकानात 7 वाजता. ते काय उठलेच नाही अजून, कधी उठतात काय माहिती. जेवण करायचे सोडून चहा मागतील परत. चहा करून काय करावं.